नेक्स्ट पॉइंट बघा आता. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. When a liquid surface comes in contact with a solid surface, ज्यावेळेला एक लिक्विड एका सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं, इट फॉर्म्स ए मेनिस्कस. शब्दप्रयोग लक्षात ठेवा. इट फॉर्म्स ए मेनिस्कस विच कॅन बी आयदर कॉन्व्हेक्स in case of mercury and glass or concave, that is in case of water and glass as shown. तुम्ही जर ह्या दोन्ही डायग्राम्स इथल्या जर व्यवस्थित जर बघितल्यात तर इथं जो लिक्विड सरफेस आहे तो असा आहे, कर्व दिसतोय असा थोडासा खालच्या बाजूला, आणि इथला जो लिक्विड सरफेस आहे तो असा आहे. तेच तुम्ही इथं पण बघू शकता. इथं जर ऑब्झर्व केलं तर इथं जरा जास्त चांगल्या प्रकारे दिसते बघा. इथं असा सरफेस दिसतो, असा सरफेस दिसतो. मग हीच डायग्राम जर समजा मी बाजूला घेतली आणि थोडस मोठा व्ह्यू जर करून जर बघितला तर तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे ते तिथं लक्षात येईल. एक काम करूया, आपण सेपरेट डायग्राम काढू सर. त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, आपल्याला अशा पद्धतीची कॅपिलरी दाखवायची आहे. ही जर मी ग्लास कॅपिलरी जर कन्सिडर केली तर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेलं वॉटर मला दाखवायचं आहे. आपण तुम्ही इथून इथपर्यंत प्लेन सरफेस दाखवू शकता, इथून इथपर्यंत प्लेन सरफेस दाखवू शकताय, पण वॉटर ज्यावेळेला इथे येतं, ज्यावेळेला ते कॅपिलरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं त्यावेळेला असा सरफेस तयार होतो. त्यानंतर इथं तो सरफेस असा होतो. तर हा कॉन्केव्ह टाईप सरफेस आहे. आणि हेच जर समजा तुम्ही इथं जर मर्क्युरी कन्सिडर केलं, मी एवढंच काढून टाकतोय आता, तर याला जर तुम्ही मर्क्युरी जर कन्सिडर केलं तर इथं सरफेस असा तयार होतो. बघा लक्षात येते का? अशा परिस्थितीत इथं कॉन्व्हेक्स टाईप तयार होतं. त्यामुळे हे पहिल्यांदा कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवा. वॉटर आणि ग्लास असं जर असेल तर तिथं कॉन्केव्ह टाईप तयार होतो, आणि मर्क्युरी आणि ग्लास असे जर दोघ जण कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर तिथं कॉन्व्हेक्स टाईप तयार होतो. हे व्यवस्थित पहिल्यांदा लक्षात ठेवा. इथं साधारणपणे तशाच पद्धतीने इथं दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला डिफाईन करायचं आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर डिफाईन करायचं असेल तर परत एकदा इथं येऊया. आता याच्यामध्ये काय काय कन्सिडर करायचं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी ते पहिल्यांदा जरा बघा. मी परत एकदा मगाचीच डायग्राम या ठिकाणी तयार करतोय, असं दाखवतोय इथं. हे इकडं असं दाखवतोय. वॉटर जे काही आहे ते या भागामध्ये आहे. बघा लक्षात येते का? मग काय करायचं आहे, ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हित आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथून तुम्ही काय काय करायचंय बघा. सॉलिड सरफेसला एक टँजंट काढायची, ही पहिली टँजंट. आणि दुसरं, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी लिक्विड सरफेसला दुसरी टँजंट ड्रॉ करायची. आणि अँगल मेजर करताना लिक्विड साइड कडून अँगल मेजर करायचं. जे लिक्विड इकडं आहे, तुम्ही जर इकडून इकडं आलात, दाखवतो मी इकडं असं इकडून इकडं, तर नाही चालणार, कारण या भागामध्ये लिक्विड नाहीये. बघा लक्षात येते का? त्या भागामध्ये लिक्विड नाही, लिक्विड हित आहे. तर पहिली टँजंट अलॉंग सॉलिड सरफेस, दुसरी टँजंट अलॉंग द लिक्विड सरफेस, आणि कुठल्या बाजूने घ्यायचं आहे, लिक्विडच्या बाजूने त्याला मेजर करायचं. आणि ह्या दोन टँजंट कुठून स्टार्ट करायच्या आहेत, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून. हा जो अँगल तुम्हाला इथं मिळेल याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतात. आता डेफिनेशन बघूया आपण काय सांगितलेले आहे ते. डेफिनेशन व्हेरी 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 इम्पॉर्टंट. या प्रकरणातली अजून एक महत्वाची डेफिनेशन आहे ही. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन ए लिक्विड
and a solid surface is defined as the angle between the tangents drawn to the free surface of liquid and surface of solid at the point of contact measured within the liquid. हा जो अँगल आहे हा दोन टँजंट मधला अँगल आहे. पहिली टँजंट कुठं ड्रॉ करायची आहे? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. दुसरी टँजंट कुठं ड्रॉ करायची आहे? सरफेस ऑफ सॉलिड. कुठं? ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तिथून स्टार्ट करायचं आणि मेजर करताना लिक्विड साइड कडून मेजर करायचं आहे. मग तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कन्सिडर केला जाईल. मग त्याच्या डायग्राम्स आता इथे तुम्ही दाखवलेल्या ज्या आता आपण बघितलेल्या आहेत त्या. मग याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी त्यांनी इथं दाखवलेलं आहे बघा थीटा. इथं दाखवलेलं आहे थीटा. थोडस मोठ्या पद्धतीने आपण मगाशी बघितलेली आहे डायग्राम. सो व्हेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज acute, the liquid forms a concave meniscus as shown in figure A. इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो acute अँगल तयार होतो बघा इथं लेस दॅन 90 डिग्री. ठीक आहे. मग त्यामुळे त्या पद्धतीचा जो काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आपल्याला कॉन्केव्ह वॉटर आणि ग्लासच्या संदर्भात बघायला मिळतो. हे जर समजा तुम्ही मर्क्युरीच्या संदर्भात जर कन्सिडर केलं तर तिथं त्याची डायग्राम आपण इथं काढून बघू वेगळ्या पद्धतीने. 2 मिनिटं क्लिअर करू. पहिल्यांदा मी इथं कॅपिलरी दाखवतोय अशी. मग याच्यामध्ये लिक्विड सरफेस फक्त जिथं कॉन्टॅक्ट मध्ये आहे तिथं तेवढं थांबवायचं त्याला. तिथं थोडस वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. असं घ्यायचं. हा सरफेस असा असतो. आता याच्यामध्ये इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मग या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून इकडे एक टँजंट ड्रॉ करा. लिक्विडच्या सरफेसला टँजंट, त्यानंतर सॉलिड सरफेसला टँजंट इकडे येणार आणि लिक्विड हिथं आहे या भागात. त्यामुळे तुम्हाला अँगल कसा मेजर करावा लागेल? अँगल इकडून इकडं मेजर करावा लागेल आणि हा जो अँगल आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल. मग हे होतं वॉटर आणि ग्लास साठी पहिली डायग्राम. इथं जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थीटा तो आहे लेस दॅन 90 डिग्री, म्हणजेच तो आहे acute. आणि हे जे आहे आता आपण डायग्राम काढली ती ते आहे मर्क्युरी आणि ग्लास साठी. इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री, म्हणजेच हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ऑप्ट्यूस. हे सगळं लक्षात ठेवा. ह्याच्यातले कुठलेही पॉइंट्स घेऊन तुम्हाला प्रश्न ते विचारू शकतात, MCQ तयार करू शकतात. त्यामुळे ते व्यवस्थित तयार करा. So when angle of contact is obtuse, it forms a convex meniscus as shown in figure B. आहे बघा convex meniscus इथं. For example, water glass interface forms a concave meniscus, पहिली डायग्राम, and mercury glass interface forms a convex meniscus, ही दुसरी डायग्राम. आता हा जो मेनिस्कस आहे तो अशा प्रकारे का असतो, त्याला असा आकार का मिळतो, या संदर्भातलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याची डेफिनेशन इम्पॉर्टंट. आणि आता हे जे काही 3-4 पार्ट येतील म्हणजे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला acute ऑप्ट्यूस कसा मिळतो त्याचं एक्सप्लेनेशन, हे अतिशय महत्वाचं एक्सप्लेनेशन आहे. 3 मार्काला 4 मार्काला प्रश्न कसाही याच्यावरती विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पॉइंट आहे शेप ऑफ मेनिस्कस. सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आहे त्यांनी कॉन्केव्ह मेनिस्कस, दॅट इज acute अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग तुम्हाला मेनिस्कस बद्दल विचारलं किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बद्दल विचारलं, एक्सप्लेनेशन हेच आहे. Figure shows acute angle of contact between a liquid surface, for example kerosene, in a glass bottle. इथं दाखवलेलं आहे या पद्धतीनं.
So consider a molecule A on a surface of liquid near wall of the container. एक मॉलिक्यूल इथे तुम्ही कन्सिडर केलेला आहे ए. त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस त्यांनी दाखवलेले आहेत, कोहेजिव्ह फोर्सेस, अडेजिव्ह फोर्सेस. आपण आपल्या पद्धतीने एकदा ती डायग्राम तयार करूया. त्याच्यामधलं बेसिक जे काय आहे ते समजून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण ठरवू पुढं काय करायचं. बघा, हा सॉलिड सरफेस आहे. लिक्विड सरफेस मी सुरुवातीला असा दाखवतोय. त्याच्यानंतर आता इथं जो मॉलिक्यूल आहे या ठिकाणी, हा मॉलिक्यूल लिक्विडचा मॉलिक्यूल कन्सिडर करायचा आहे, मॉलिक्यूल ए. त्याचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मला तिथं दाखवायचं आहे. ते स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स साधारणपणे असं कन्सिडर करतोय मी इथं. तर आता या मॉलिक्यूल ए वरती एक्झर्ट होणारे जे काही फोर्सेस आहेत ते फोर्सेस आपण दाखवूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अडेजिव्ह फोर्स. आता अडेजिव्ह फोर्स जो आहे तो या भागातले सगळे सॉलिड मॉलिक्युल्स एक्झर्ट करणार आहेत. हे सगळे सॉलिड मॉलिक्युल्स एवढ्या अँगलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत. हा टोटल अँगल किती आहे? हा टोटल अँगल आहे 180 डिग्री. मग 180 डिग्रीचं निम्म करायचं म्हणजे किती झालं? 90 डिग्री. तर ह्या सगळ्या मॉलिक्युल्सनी एक्झर्ट केलेला फोर्स या सरफेसला 90 डिग्री मध्ये दाखवायचा. या सरफेसला 90 डिग्री म्हणजे तो असा येईल. बघा, समजतंय का? याला त्यांनी नाव दिलेलं आहे एपी बार. So AP bar, it is the resultant adhesive force exerted on molecule A by all these solid molecules. बघा, लक्षात येते का? आता मला काय करायचं आहे? कोहेजिव्ह फोर्स दाखवायचा आहे. तर कोहेजिव्ह फोर्स दाखवण्यासाठी पहिल्यांदा हे बघा, हे सगळे लिक्विड मॉलिक्युल्स जे आहेत ते सगळे इकडे असणार आहेत. आता हे लिक्विड मॉलिक्युल्स किती अँगल मधून डिस्ट्रीब्युटेड आहेत ते दाखवते मी. बघा इथं हा अँगल किती आहे? हा अँगल आहे 90 डिग्री. मग 90 डिग्रीला 2 न डिवाइड करा म्हणजे येणार 45 डिग्री. म्हणजे या सगळ्या मॉलिक्युल्सचा रिझल्टंट फोर्स किती कोणत्या अँगलला आला पाहिजे? 45 डिग्री एवढ्या अँगल वरती तो आला पाहिजे. तो मी असं दाखवतो. आणि हा कोण आहे? हा आहे इथला एसी. म्हणजेच एपी बार हा रिझल्टंट अडेजिव्ह फोर्स आहे. एसी बार हा रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स आहे. हे दोन्ही फोर्सेस या मॉलिक्यूल ए वरती ऍक्ट होणार. मग आता यांचा रिझल्टंट तुम्हाला काढावा लागेल. मग रिझल्टंट काढण्यासाठी काय करायचं? या पद्धतीनं त्याचा पॅरलेलोग्राम कंप्लीट करून घ्या. इथं तसंच इकडून इकडं असा पॅरलेलोग्राम कंप्लीट होईल. आणि पॅरलेलोग्राम कंप्लीट झाल्यानंतर त्याचा डायगोनल फाइंड आउट करा. तो डायगोनल असा येईल. बघा, लक्षात येते का? आणि त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे ए आर. बघा काय परिस्थिती आहे ती. पहिल्यांदा ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. ही डायग्राम समजणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यामधले एपी आणि एसी यांचा साईज तुम्हाला कमी जास्त फक्त करावा लागतो. दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं नाहीये जास्त. ठीक आहे. आणि अजून एक वाक्य याच्यामध्ये लागेल की इथला जो लिक्विड सरफेस आहे, द लिक्विड सरफेस हे वाक्य त्यांनी काढूनच टाकले सिलेबस मधनं. ऑलवेज रिमेन्स परपेंडिक्युलर
to the resultant force acting on it. त्याची सुरुवात खरं तर अशा इन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम द लिक्विड सरफेस ऑलवेज रिमेन्स परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इट, असं अशा पद्धतीने ते वाक्य आहे. म्हणजे हा जो आपण ए आर इथं जो काढलेला आहे त्याला हा लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर दाखवायचा. बघा आता कशा पद्धतीनं होईल ते सगळं तयार. आता इथं याच्यामध्ये आपल्याला थोडस जरा डायग्राम कशा पद्धतीचं लिक्विड आहे त्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करावे लागतील. त्यांनी काय काय दिलेलं आहे पहिल्यांदा जरा बघून घेऊया. So consider a molecule such as A on surface of liquid near the wall of container. It experiences both cohesive and adhesive forces. The wall is vertical, hence net adhesive force AP bar acting on A is horizontal. तो इकडे दाखवला. Net cohesive force AC bar acting on A is directed at nearly 45 degree to the surface. त्याचं कारणासहित मी आता सगळं सांगितलं. आता याच्यामध्ये आपण असं कन्सिडर केलेलं आहे की ते लिक्विड या सॉलिडला वेट करतं, कारण इथं सरफेस जो आहे तो कॉन्केव्ह घेतलेला आहे आपण. याचा अर्थ या एपी ची व्हॅल्यू जास्त असणार आहे. The adhesive force is so large that net force AR bar is directed inside the solid. म्हणजे याच्यामध्ये आपण लिक्विड असं कन्सिडर केलेलं आहे की ते या सॉलिडकडं इझिली अट्रॅक्ट होतं. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, या डायग्राम मध्ये एपी बार जास्त दाखवायचा, एसी बार कमी दाखवायचा. पण तो इथं दाखवूया 1-2 मिनिटं. आता याच्यामध्ये हा तो सॉलिड सरफेस दाखवतोय असं परत एकदा. त्यानंतर लिक्विड सरफेस मी थोडासा बाजूला दाखवतो इकडं. मॉलिक्यूल जो कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो इथं आहे, मॉलिक्यूल ए. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवायचे आहेत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे एपी बार जास्त दाखवायचे, कारण या सॉलिडनं एक्झर्ट केलेला फोर्स तो कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. असं बघा, लक्षात येते का? मग त्या मानानं इकडून ऍक्ट होणारा, या लिक्विड कडून ऍक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स तो कम्पॅरेटिव्हली कमी दाखवायचा. हे लक्षात ठेवा. यांच्या लेंथ ऍडजस्ट करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरूनच तुमची डायग्राम तुम्हाला करेक्टली मिळू शकेल, हे लक्षात ठेवा. मग आता या दोघांचा रिझल्टंट मला काढायचा आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल मला? पहिल्यांदा हा पॅरलेलोग्राम मला कंप्लीट करावा लागेल. इकडून इकडे घेतोय मी याला, या पद्धतीनं, आणि इकडून इकडे घेतोय. असा हा पॅरलेलोग्राम कंप्लीट करतोय. आता रिझल्टंट जो आहे तो इकडे येणार असा. मग हा तिथला रिझल्टंट ए आर बार. आता इथं जो लिक्विड सरफेस आहे तो कसा पाहिजे? याला परपेंडिक्युलर राहिला पाहिजे. आता मला सांगा, जर लाईन अशी असेल, अपोजिट दाखवतोय, लाईन जर अशी असेल तर त्याला लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर दाखवा म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला लिक्विड सरफेस असा दाखवावा लागेल. मग लिक्विड सरफेस असा राहू शकेल का? तुम्हीच विचार करा. लिक्विड सरफेस अशा पद्धतीनं डायरेक्ट त्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर असा नाही राहू शकणार लिक्विड सरफेस. मग तो लिक्विड सरफेस काय होतो? तोच लिक्विड सरफेस या ठिकाणी बेंड होतो,
कारण हे असे जे मॉलिक्युल्स आहेत मॉलिक्युल ए सारखे दे क्रीप अपवर्ड्स म्हणजे ते असे वरती मूव्ह होतात या पद्धतीने इकडं. आणि हे अशा पद्धतीनं मूव्ह होतात की हा जो लिक्विड सरफेस आहे इथं जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली दाखवते इथं टँजंट ह्या लिक्विड सरफेसला जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट या रिझल्टंटला परपेंडिक्युलर येते. बघा कशा पद्धतीनं आहे ती. त्यामुळं अशा प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स असे स्लाइटली अपवर्ड मूव्ह होतात. एक दोनच मिनिट. मी फक्त त्याला जरा व्यवस्थित त्या ठिकाणी काढून घेतोय. तर हे डायग्राम काढणं तिथं व्यवस्थित महत्वाचं आहे. त्याशिवाय समजणार नाहीये ते. तर बघा थोडस मी इथे लिक्विड सरफेस जो आहे तो असा दाखवतोय इथं खाली घेतोय थोडस. आणि आता हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स असे वरती मूव्ह होतात. त्यामुळे हा जो सरफेस इथं तयार होतो तो कसला तयार होतो या ठिकाणी सरफेस कॉनकेव्ह सरफेस तयार होतो. बघा लक्षात येते का. मग आता तुम्ही अजून त्याच्या पुढं म्हणजे हे झालं कॉनकेव्ह सरफेस कसा तयार होतो. कॉनकेव्ह मेनिस्कस त्याचं हे एक्सप्लेनेशन. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी करायचं. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी काय काय करायचंय बघा. तुम्ही सगळ्यात दोन टँजंट ड्रॉ करायचे आहेत. एक पहिली टँजंट ड्रॉ करायची आहे ती सॉलिड सरफेसवरती ही पहिली टँजंट आणि दुसरी टँजंट ड्रॉ करायची आहे ती या लिक्विड सरफेसला टँजंट ड्रॉ करायची इकडे येईल आणि या दोघांच्यातला अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा तो सुद्धा इथं डायग्राम मध्ये त्यांनी दाखवलेला आहे. त्यामुळे तुम्ही मॉलिक्युल्स कसे कन्सिडर करताय हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि ते लिक्विड कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार हे वेक्टर्स तुम्हाला कमी जास्त करावे लागतील. आता बघूया त्यांनी पुढे काय सांगितले. डायग्राम इथे दिलेले आहे त्याच्यापेक्षाही चांगली डायग्राम आपण काढून घेतलेली आहे आता. फॉर इक्विलिब्रियम ऑफ लिक्विड सरफेस. आता तो लिक्विड सरफेस इक्विलिब्रियम मध्ये राहिला पाहिजे त्याच्यासाठी काय नेट फोर्स ए आर बार ऍक्टिंग ऑन ए मस्ट बी नॉर्मल नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू लिक्विड सरफेस ऍट ऑल पॉइंट्स. मगाशी मी वाक्य सांगितले इक्विलिब्रियम स्टेट मध्ये तो लिक्विड सरफेस त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या फोर्सला परपेंडिक्युलर राहतो तो लिक्विड सरफेस. फॉर रिझल्टंट फोर्स ए आर बार टू बी नॉर्मल टू टँजंट लिक्विड नियर वॉल शुड पाईल अप. काय म्हटले बघायचं पाईल अप. तशा प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स थोडेसे वरती सरकतात अगेन्स्ट सॉलिड बाउंड्री सो दॅट टँजंट एटी टू लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू ए आर. ही जी टँजंट आपण दाखवली इथं ही टँजंट एटी ती या रिझल्टंटला परपेंडिक्युलर पाहिजे अशा पद्धतीने ते दाखवा म्हणून सांगितलंय. धिस मेक्स द मेनिस्कस कॉनकेव्ह आणि याच्यामुळेच हा मेनिस्कस कॉनकेव्ह होतो. हे झालं कॉनकेव्हचं एक्सप्लेनेशन. सच लिक्विड वेट्स दॅट सॉलिड सरफेस. अशा प्रकारचं लिक्विड त्या सॉलिड सरफेसला वेट करतो. दुसरा टाइप त्याच्यातला आहे कॉन्व्हेक्स मेनिस्कस. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ऑप्ट्यूस. फिगर बी shows obtuse angle of contact between a liquid and a solid, for example mercury in a glass bottle. आता मर्क्युरी हे अशा प्रकारचं लिक्विड आहे की जे सॉलिड कडे अट्रॅक्ट होत नाही जे स्वतःचे मॉलिक्युल्स सहजासहजी सॉलिडला देत नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये कोहेजिव्ह फोर्स जास्त असतो आणि अडेजिव्ह फोर्स कमी असतो. मग त्या पद्धतीनं तुम्हाला डायग्राम तयार करावी लागेल.
आपण ते डायग्रॅम बघूया. ह्याच्यामध्ये डायग्रॅमच खूप महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. डायग्रॅम तुम्ही व्यवस्थित काढली तर तुम्हाला वेगळं काही पाठांतर करावं लागत नाही, बऱ्यापैकी तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये लिक्विड जे आहे ते लिक्विड मी इथं दाखवतोय अशा पद्धतीने. नंतर मी त्याला चेंज करतोय त्याचा सरफेस जे काय आहे ते. तर याच्यामध्ये जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल मी इथं कन्सिडर करतो. ठीक आहे, हा मर्क्युरीचा मॉलिक्यूल ए आहे. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवायचे. सॉलिड कडून एक्झर्ट होणारा फोर्स कमी दाखवायचा आहे, म्हणून तो वेक्टर छोटा काढा. हा पॉइंट ए आहे, इथं पॉइंट पी आहे. आणि जो कोहेजिव्ह फोर्स आहे, मर्क्युरीनं मर्क्युरीवरती एक्झर्ट केलेला फोर्स, तो जास्त दाखवायचा आहे. लक्षात घ्या कशा पद्धतीनं आहे ते बघा. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, परत मगाशी सांगितल्याप्रमाणे यांचा रिझल्टंट काढावा लागेल. मग यांच्या रिझल्टंटसाठी हे इकडून इकडं पॅरलल दाखवते. पॅरलेलोग्राम कंप्लीट करून घ्या या पद्धतीने, आणि मग यांचा रिझल्टंट तुम्ही दाखवा. तो रिझल्टंट येणार असा येणार. बघा लक्षात येते का? त्यामुळे हा एपी अडेझिव्ह फोर्स, हे एसी कोहेजिव्ह फोर्स, हा त्यांचा रिझल्टंट फोर्स. आता याला परपेंडिक्युलर मला दाखवायचं आहे. मग आता याला जर परपेंडिक्युलर दाखवायचं असेल, समजा असा तो सरफेस आहे, याला परपेंडिक्युलर दाखवायचं म्हणजे असं दाखवावं लागेल या पद्धतीनं. मग असा कसा राहणार लिक्विड सरफेस या ठिकाणी? म्हणून मग ते काय केले त्यांनी, म्हणून त्याला असं दाखवले लिक्विड सरफेसला. म्हणून हा जो इथला सरफेस आहे तो सरफेस असा येतो इकडं खाली. बघा हे कशा पद्धतीने त्यांनी ऍडजस्ट केलेलं. आणि ह्याला काहीतरी क्रिप्स इनसाइड, क्रिप्स डाऊनवर्ड्स असा काहीतरी शब्दप्रयोग त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. मग हा सरफेस कॉन्व्हेक्स कसा तयार होतो त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. आता जर तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बद्दल जर विचारलं तर सगळ्यात पहिल्यांदा सॉलिड सरफेसला एक टँजंट लाईन ड्रॉ करा. मी मुद्दाम इथपर्यंत दाखवतोय. आणि लिक्विड सरफेसला टँजंट ती इकडे येणार अशी. आणि या दोघांच्यातला अँगल पाहिजे तो असा येणार. त्यामुळे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो काही आहे तो ऑप्ट्यूस अँगल त्या ठिकाणी तयार होईल. आता त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते बघा. डायग्रॅम्स व्यवस्थित काढा. डायग्रॅम्स काढले की तुमचं बरंचसं काम सोपं होईल. कन्सिडर ए मॉलिक्यूल सच ॲज ए on surface of liquid near the wall of a container. The molecule A experiences both cohesive as well as adhesive forces. The net adhesive force AP bar acting on A is horizontal since the wall is vertical. AP bar दाखवलाय आपण मगाशी. Magnitude of cohesive force is so large that net force AR bar is directed inside the liquid. हा जो कोहेजिव्ह फोर्स आहे इथं दाखवलेला तो खूप जास्त दाखवायचा आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू, त्याची लेंथ जास्त दाखवायची, एपीची लेंथ जास्त दाखवायची. त्यामुळे रिझल्टंट कशात येणार तुमचा? लिक्विड मध्येच रिझल्टंट तुम्हाला मिळणार आहे. फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी, इक्विलिब्रियम किंवा स्टॅबिलिटीसाठी of a liquid surface, net force AR bar acting on all molecules similar to molecule A must be normal to the liquid surface at all points. तो जो लिक्विड सरफेस आहे त्याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या नेट रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर पाहिजे. हेन्स लिक्विड नियर वॉल शुड क्रीप इनसाइड. हे जरा लक्षात ठेवा. मागाशी पाइल्स अप होतो बघा, तर इथं काय म्हणायचंय? क्रीप इनसाइड अगेन्स्ट सॉलिड बाउंड्री. असं केल्यानंतरच तो लिक्विड सरफेस त्या पद्धतीनं होईल. धिस मेक्स मेनिस्कस कॉन्व्हेक्स सो दॅट इट्स टँजंट एटी इज नॉर्मल टू ए आर. मग असं केल्यानंतर तो लिक्विड सरफेस कॉन्व्हेक्स टाईपचा होईल.
त्याची टँजंट एटी, त्या सरफेसची टँजंट आणि रिझल्टंट ए आर हे परपेंडिक्युलर होती. सच लिक्विड डज नॉट वेट दॅट सॉलिड सरफेस. अशा प्रकारचे जे लिक्विड्स आहेत मर्क्युरी सारखे, ते त्या सॉलिड सरफेसला वेट करत नाहीत. त्याच्यानंतर तिसरा एक टाईप त्यांनी सांगितलेला आहे, तो आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा वॉटर साठी आहे स्पेसिफिकली. प्युअर वॉटर कन्सिडर करायचं आहे आणि वॉटर हे असं लिक्विड आहे की जे सॉलिडला कम्प्लिटली वेट करतं. सॉलिडला कम्प्लिटली वेट करतं याचा अर्थ सॉलिडनं एक्झर्ट केलेला अडेझिव्ह फोर्स हा खूप जास्त असतो. खूप जास्त म्हणजे तोच एकटा त्या ठिकाणी फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतो. अशा परिस्थितीमध्ये लिक्विडनं एक्झर्ट केलेला कोहेजिव्ह फोर्स तो दाखवायचाच नाही, तो झिरो कन्सिडर करायचा. मग साहजिकच जर दुसरा फोर्सच नसेल तर हा एपी बार एकमेव फोर्स जो ऍक्ट होतोय तोच रिझल्टंट फोर्स असेल. बघा लक्षात येते का? त्यामुळे हा एपी बारच ए आर बार असेल, एसी बार दाखवायचाच नाही. मग आता हा एपी बार म्हणजेच रिझल्टंट फोर्स आहे. मग याला लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर पाहिजे मला, त्यामुळे तो लिक्विड सरफेस असा दाखवावा लागेल. बघा हे कसं होते तयार या पद्धतीनं. त्यामुळे हा जो सरफेस तयार होतो हा बऱ्यापैकी सेमी सर्कल, अर्धवर्तुळासारखा वगैरे असं तुम्ही त्या ठिकाणी त्याला म्हणू शकताय. आता जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर तुम्ही जर इथं सांगितलं बरोबर, तर काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा सॉलिड सरफेसला टँजंट काढली पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी लिक्विडला एक टँजंट दाखवली पाहिजे. एक मिनिट, फक्त जरा वेगळा कलर थोडासा घेतोय त्याच्यामध्ये, या पद्धतीनं. मग हे जर तुम्ही दोन्ही लाईन्स जर बघितल्या तर त्या एकाच लाईन वरती येतात. याचा अर्थ या दोन लाईन्स मधला अँगल किती होणार, 0 डिग्री. त्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो इथं किती सांगितलेला आहे, 0 डिग्री सांगितलेला आहे. त्यांनी काय काय म्हटलंय ते एकदा सगळं बघून घेऊया. फिगर शोज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन ए लिक्विड that is highly pure water which completely wets a solid, for example clean glass surface. The angle of contact is almost zero. The liquid molecules near the contact region are less in number, hence the cohesive force is negligible. इथं cohesive force दाखवायचंच नाहीये, AC bar equal to 0, and net adhesive force itself is the resultant force. त्यामुळं एपी बारलाच आपण काय कन्सिडर केलेलं आहे, ए आर बार कन्सिडर केलेलं आहे. So thus tangent AT is along the wall within the liquid and the angle of contact is 0. इथंच एक्सप्लेनेशन झालं. Angle of contact 90 degree and conditions for convexity and concavity. काय म्हटले बघा, consider a hypothetical liquid having angle of contact 90 degree with a given solid container as shown. The net cohesive force AC bar is exactly at 45 degree with either surfaces. बघा इथं जो नेट रिझल्टंट फोर्स जो आहे तो ए आर बार, तो कसा दाखवलेला आहे बघा, पूर्ण बरोबर डायरेक्ट त्या सरफेस वरतीच आहेत. एक्झॅक्टली ऍट 45 डिग्री विथ आयदर सरफेसेस म्हटले, दोन्ही सरफेसेसच्या बरोबर 45 डिग्री. अँड रिझल्टंट फोर्स जो आहे ए आर बार इज एक्झॅक्टली व्हर्टिकल, तो असा परपेंडिक्युलर. एसी बार जो आहे तो काय झालं इथं काहीतरी अडकलं वाटतं त्याच्यात, थांबा एक. मग आता हा जो एसी बार जो दाखवलेला आहे त्याने तो दाखवूया.
हा दोन्ही बाजूनं 45 डिग्री, इकडून पण इकडून पण. मग अशा परिस्थितीमध्ये रिझल्टंट फोर्स जो आहे एक्झॅक्टली व्हर्टिकल अलॉंग सॉलिड सरफेस, ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. बघा इथं सांगितलं. त्यामुळे फक्त कुठं आलं परीक्षेमध्ये तर तेवढं फक्त बघून ठेवा, बाकीच काही त्याच्यात विचार करू नका जास्त. फॉर धिस टू ऑकर एपी मस्ट बी इक्वल टू, हा जो एपी आहे या एपी ची व्हॅल्यू किती पाहिजे म्हणून सांगितले, एसी अपॉन √2 पाहिजे म्हटले. where AR is a magnitude of net force, thus conditions for acute and obtuse angles of contact. मग जर acute angle of contact जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा AP इट मस्ट बी ग्रेटर दॅन AC अपॉन √2. म्हणजे या कंडिशन मध्ये ग्रेटर दॅन घ्यायचं, त्यावेळेला अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळेल. साहजिकच त्यावेळेला लक्षात ठेवा एपी जास्त होणार म्हणजे अडेझिव्ह फोर्स जास्त होणार, म्हणजे ते लिक्विड कुणासारखं असणार, वॉटर सारखं असणार. त्याचा अर्थ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री पेक्षा कमी येणार. हेच जर समजा तुम्ही ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर घेतलात तर इथं काय पाहिजे, एपी मस्ट बी लेस दॅन AC डिव्हायडेड बाय √2. मग ह्या एपी ची व्हॅल्यू AC अपॉन √2 पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे तिथला अडेझिव्ह फोर्स कमी होईल, कोहेझिव्ह फोर्स जास्त असेल, म्हणजे ही कंडिशन मर्क्युरी सारखी तयार होईल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल. त्यामुळे हे फक्त बघून ठेवा. जर एखाद दुसरं कुठे MCQ ला वगैरे जर विचारलं तर कुठं आपल्याला अडचणी येता कामा नाही, एवढ्यासाठी फक्त आहे. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट म्हणजे ज्या वेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं एक्सप्लेनेशन विचारतील त्यावेळेला हा पॉइंट लिहायचा नाही, या पॉइंटची काही सुद्धा गरज नाही. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी पहिले 2-3 ज्या डायग्राम्स आहेत तेवढंच करा. कॉन्केव्हचं वेगळं करा, कॉन्व्हेक्सचं वेगळं करा, 0 डिग्री अँगल साठी वेगळं करा. जर त्यांनी स्पेसिफिकली 2च विचारले, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह, तेवढंच लिहा, बाकीचं काही लिहित बसू नका. सगळा पूर्ण पॉइंट तयार करायची गरज नाही. नेक्स्ट पॉइंट आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन ए सॉलिड सरफेस. लिक्विड ड्रॉपचा शेप सॉलिड सरफेस वरती कशा पद्धतीने असतो. तर साधारण 2 प्रकारचे लिक्विड्स आपण कन्सिडर केलेले आहेत. लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, फॉर एक्झाम्पल वॉटर. त्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या प्रकारच्या लिक्विडमध्ये साधारणपणे अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण कन्सिडर करतो. आणि दुसरा प्रकार लिक्विडचा कन्सिडर केलेला आहे लाईक मर्क्युरी विच डज नॉट वेट द सॉलिड सरफेस, त्या ठिकाणी ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला कन्सिडर करावा लागतो. मग वॉटर बद्दल लिक्विड सरफेस जो दाखवलेला आहे किंवा मॉलिक्यूल दाखवलेला आहे तो असा आहे. या ठिकाणी लिक्विड ड्रॉप जो आहे तो असा फॉर्म होतो, आणि तो जर तुम्ही मर्क्युरीचा लिक्विड ड्रॉप जर बघितला तर तो असा आहे, ते दाखवलेला आहे या पद्धतीने. मग याचा शेप या पद्धतीनं कसा राहतो किंवा ह्याच्या पाठीमागे कोणकोणती कारणं आहेत ते याच्यामध्ये त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. काय काय घेतले बघा. लेट थीटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर. त्यांनी या ठिकाणी फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन कन्सिडर केलेले. मग सरफेस टेन्शन हे 2 वेगवेगळ्या मीडियांना सेपरेट करणारा सरफेस असेल. आता इथं कशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे बघा. पहिला सांगितलेला आहे T1 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. हे बघा, हा वॉटर ड्रॉपलेट आहे म्हणजे हे लिक्विड आहे, ठीक आहे. सॉलिड सरफेस म्हणजे हा सॉलिड सरफेस आहे. यांच्यामधलं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दाखवायचा आहे तर तो इकडे आहे असा, तो आहे T1. त्याच्यानंतर T2 आहे तो एअर सॉलिड मधला आहे. एअर आणि सॉलिड ते जर घ्यायचे असतील तर इथं सॉलिड आहे, इकडं एअर आहे, तो तुम्हाला इकडे दाखवावा लागेल. हा आहे T2. आणि T3 जो सांगितलेला आहे तो आहे एअर आणि लिक्विड मधला.
मग इथं एअर आहे, हे सगळं वरच्या बाजूचं एअर आणि हे लिक्विड यांच्यातला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन तो आहे T3 असेल. मग आता असे 3 व्हेक्टर्स तुम्ही दाखवल्यानंतर त्यांच्यातला इक्विलिब्रिया त्यांनी सांगितलेला आहे, तो जरा बघून घ्या अशा पद्धतीनं आहे ते. समजा मी इकडं T1 दाखवला, कलर चेंज करते त्याचा. हा आहे T1, इथं तो महत्वाचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. त्यानंतर T2 इकडं डावीकडे घ्यायचा आहे, इकडून इकडं आहे T2 आणि T3 तो असा दाखवलाय. इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे थीटा. आता तुम्हाला काय करावं लागेल, या T3चा या T1च्या अलॉंग असलेला कंपोनंट काढावा लागेल. तो काढण्यासाठी तुम्हाला इकडून इकडं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करावी लागेल या पद्धतीने. मग तुम्हाला इथं तो कंपोनंट मिळेल. हा थीटा आहे, हा T3 आहे, हायपोटेनियस आहे, इथं 90 डिग्री आहे, त्यामुळे हा एवढाच कंपोनंट येणार T3 इंटू कॉस थीटा. आता जो लिक्विडचा जो ड्रॉप आहे तो या ठिकाणी आहे, इथून स्टार्ट झालाय तो. मग आता हा लिक्विड ड्रॉप इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी काय झालं पाहिजे, त्याच्यावरती ऍक्ट होणारा टोटल फोर्स टुवर्ड्स राईट आणि टोटल फोर्स टुवर्ड्स लेफ्ट हे बॅलन्स झाले पाहिजे. मग आता उजवीकडे ऍक्ट होणारे 2 फोर्सेस आहेत, ते कोण कोण आहेत, T1 प्लस T3 कॉस थीटा. त्यांची डिरेक्शन सेम आहे म्हणून त्यांची बेरीज करतो. डावीकडे ऍक्ट होणारा एकच फोर्स आहे, तो आहे T2. बघा लक्षात येते का? मग त्यांनी पण बघा बरं असंच इक्वेशन घेतलंय का, हे बघा इथे T2 इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थीटा, तेच इक्वेशन आहे. मग याच्यावरून कॉस थीटा मला फाइंड आउट करायचं आहे. मग ते काय करायचं बघा, T2 मायनस T1 दिस इज इक्वल टू T3 कॉस थीटा. याच्यावरून कॉस थीटा इक्वल टू T2 मायनस T1 डिव्हायडेड बाय T3 हे असे इक्वेशन येईल. ते इक्वेशन त्यांनी इथं डायरेक्ट दिलेलं आहे. आता या इक्वेशन वरून ह्या पुढच्या सगळ्या कंडिशन्स आहेत. मग त्यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा, T2 इज ग्रेटर दॅन T1 सांगितले. याचा अर्थ हा अंश प्लस मध्ये येणार आणि ही व्हॅल्यू अंश छेदापेक्षा लहान आहे, म्हणजे ही व्हॅल्यू लेस दॅन 1 येणार. ही व्हॅल्यू जर लेस दॅन 1 आली तर कॉस थीटा पॉझिटिव्ह येतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा अॅक्यूट अँगल येतो. हे पहिल्या डायग्राम मध्ये दाखवलंय. परत एकदा आता असं कन्सिडर केलंय T2 इज लेस दॅन T1 आणि T1 मायनस T2, T1 मायनस T2 इज लेस दॅन T3 हे असं घेतलेलं आहे. आता लहान संख्येतून मोठी संख्या तुम्ही जर वजा केली तर ह्याचा आन्सर निगेटिव्ह येणार, म्हणजेच इथं कॉस थीटा निगेटिव्ह येणार. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज ऑप्टिक्स हे असं येणार. त्याच्यानंतर T2 मायनस T1 इक्वल टू 0, जर याचा अंश 0 झाला तर कॉस थीटा पण 0 होणार. T2 मायनस T1 इक्वल टू 1 कसं होणार, थांबा एक मिनिट, इथं चुकलंय बघा. हे दोन्ही इक्वेट करायचे. इफ T2 मायनस T1 इक्वल टू T3 पाहिजे तरच ते 1 येणार, नाहीतर येणार नाही 1. म्हणजे अंश आणि छेद हे जर इक्वल झाले तर हे कॅन्सल होतील आणि कॉस थीटा इक्वल टू 1 येणार. थीटा इज नियरली इक्वल टू 0. जर समजा याचा अंश मोठा आहे, T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3 असं जर असेल तर कॉस थीटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येणार. मग असं होऊ शकत नाही, कॉस थीटाची जास्तीत जास्त व्हॅल्यू 1 आहे. अशा परिस्थितीमध्ये तो लिक्विड ड्रॉप
इक्विलिब्रियम मध्ये राहणार नाही, विच इज इम्पॉसिबल. द लिक्विड स्प्रेड्स ओव्हर द सॉलिड सरफेस अँड अ ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. अशा परिस्थितीमध्ये ते लिक्विड सरफेस वरती सगळीकडे स्प्रेड होईल, ड्रॉप फॉर्म होणार नाही. नेक्स्ट पॉइंट बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. Angle of contact depends on the following factors. First, nature of liquid and solid in contact. हे दोघं पण महत्वाचे आहेत, त्यांच्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अवलंबून राहील. इम्प्युरिटी. Impurities present in liquid change the angle of contact. इम्प्युरिटी ऍड केली लिक्विड मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. टेम्परेचर ऑफ द लिक्विड. एनी इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवा, टेम्परेचर वाढवलं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो. फॉर ए गिव्हन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट ए गिव्हन टेम्परेचर. तुम्ही जर सॉलिड लिक्विड पेअर सेम ठेवली, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा कॉन्स्टंट राहतो. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. इम्पॉर्टंट पॉइंट. When soluble substance such as common salt is dissolved in water, surface tension of water increases. म्हणजे जर इम्प्युरिटी सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन वाढतं. When a sparingly soluble substance such as phenol or a detergent is mixed with water, surface tension of water decreases. स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे अतिशय कमी प्रमाणात विरघळणारा एखादा सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल फिनॉल, डिटर्जंट पावडर जर आपण पाण्यामध्ये ऍड केली तर त्याच्यामुळे सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. डिटर्जंट पावडरचं कामच ते आहे. बघा पुढे सांगितलंय, ए डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश क्लोथ्स. ड्यू टू धिस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस अँड वॉटर मेक्स अ गुड कॉन्टॅक्ट with the fabric and is able to remove tough stains. याच्यामुळे काय होतं, पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि पाणी त्या डर्ट पार्टच्या किंवा जिथं ते डर्ट पार्टिकल्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये चांगल्या पद्धतीने येतं आणि ते डर्ट पार्टिकल्स, ते जे टफ स्टेन्स आहेत त्यांना ते इझिली रिमूव्ह करू शकतं. When insoluble impurity is added into water, surface tension of water decreases. When impurity gets added to any liquid, the cohesive force of that liquid decreases, which affects the angle of contact and shape of the meniscus. ज्यावेळेला अशा प्रकारची इम्प्युरिटी ऍड होते त्यावेळेला कोहेजिव्ह फोर्स वरती त्याचा परिणाम होतो. कोहेजिव्ह फोर्स कमी होतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि शेप त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. इफ मर्क्युरी गॅदर्स डस्ट देन इट्स सरफेस टेन्शन इज रिड्युस्ड. मर्क्युरीवरती जर डस्ट कलेक्ट झाली तर त्याचं सरफेस टेन्शन कमी होतं. इट डज नॉट फॉर्म स्पेरिकल ड्रॉपलेट्स अनलेस द डस्ट इज कम्प्लिटली रिमूव्ह. जोपर्यंत तुम्ही ते डस्ट पार्टिकल सगळे रिमूव्ह करत नाही तोपर्यंत त्याचे स्पेरिकल ड्रॉपलेट सुद्धा तयार होत नाहीत. नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इन मोस्ट लिक्विड्स ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. हे महत्वाचं. बऱ्याचशा लिक्विड्सच्या बाबतीत ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही टेम्परेचर वाढवलं की त्यांचं सरफेस टेन्शन डिक्रीजच होतं. It is suggested that new cotton fabric should be washed in cold water. नवीन कॉटन फॅब्रिक असेल तर ते वॉश करण्यासाठी कोल्ड वॉटर वापरा. हिअर वॉटर डज नॉट मेक गुड कॉन्टॅक्ट विथ फॅब्रिक ड्यू टू इट्स हायर सरफेस टेन्शन. द फॅब्रिक डज नॉट लूज इट्स कलर बिकॉज ऑफ दिस. महत्वाची सूचना आहे ही थोडक्यात. नवीन कपडे जे आहेत ते शक्यतो करून गरम पाण्यामध्ये भिजवू नयेत, थंड पाण्यामध्येच भिजवावेत. आपल्याकडे सर्रास काय करतात, गरम पाण्यामध्येच कपडे भिजवले जातात धुण्यासाठी. मग इथं काय होतंय की टेम्परेचर वाढलं की सरफेस टेन्शन कमी होतं, त्यामुळं पाणी त्या फॅब्रिकच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये येतं आणि त्याचा कलर सुद्धा त्या ठिकाणी ते रिमूव्ह करू शकतं.
हॉट वॉटर इज युज्ड टू रिमूव्ह टफ स्टेन्स ऑन फॅब्रिक ड्यू टू इट्स लोअर सरफेस टेन्शन. कधी वापरायचं हॉट वॉटर? तर समजा त्या ठिकाणी डाग वगैरे जरा जास्त आहे, डर्ट पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी तुम्ही वापरा. In case of molten copper or molten cadmium, surface tension increases with increase in its temperature. Important, ही दोन नावं लक्षात ठेवा. मोल्टन कॉपर आणि मोल्टन कॅडमियमच्या बाबतीत मात्र एक्झॅक्ट अपोजिट घडतं. टेम्परेचर वाढवलं की सरफेस टेन्शन सुद्धा वाढतं. त्यामुळे हे दोन नावं जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. The surface tension of a liquid becomes zero at critical temperature. क्रिटिकल टेम्परेचर हे असं टेम्परेचर आहे की ज्या ठिकाणी लिक्विडचं सरफेस टेन्शन झिरो होतं. इन स्मॉल रेंज ऑफ टेम्परेचर सरफेस टेन्शन व्हेरीज ॲज, हा फॉर्म्युला आहे, टी इक्वल टू टी झिरो इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा इंटू डेल्टा टी. टी झिरो सरफेस टेन्शन ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड आहे. कॅपिटल टी सरफेस टेन्शन ॲट टी डिग्री सेंटीग्रेड. अल्फा म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ लिक्विड आणि डेल्टा टी म्हणजे तिथला टेम्परेचर डिफरन्स आहे. आता हा फॉर्म्युला त्यांनी काढून टाकलेला आहे, पण सीईटी साठी वगैरे करून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या ऑलरेडी झालेले आहेत त्याच्यातल्या. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर ए गिव्हन लिक्विड सॉलिड पेअर, हे आपण मगाशी सांगितले. व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट, हे पण सांगितलेलं आहे. हे महत्वाचं आहे बघा. इट डिपेंड्स अपॉन द मीडियम विच एक्सिस्ट अबाव द फ्री लिक्विड सरफेस. हे नव्हतं आतापर्यंत कुठं. फ्री लिक्विड सरफेसच्या वरती काय आहे, एअर मीडियम आहे का आणि कुठलं दुसरं मीडियम आहे, त्याच्यावरती सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अवलंबून राहील. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू इम्प्युरिटी ऑर टेम्परेचर, ते आत्ताच आपण बघितलं. त्याचा परिणाम होतो त्याच्यावरती इम्प्युरिटी आणि टेम्परेचरचा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे ए स्मॉल कॉन्टॅमिनेशन ऑफ द सरफेस कॉजेस ए लार्जर चेंज इन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅमिनेशन म्हणजे भेसळ. म्हणजे जर थोड्या प्रमाणात जर आपण इम्प्युरिटी ऍड केली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये बराच मोठा फरक आपल्याला दिसून येतो. वॉटर प्रूफिंग एजंट्स इन्क्रीज सरफेस टेन्शन अँड हेन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जे वॉटर प्रूफिंग एजंट आपण जे वापरतो, म्हणजे पाणी त्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नये, ते काय करतात वॉटर प्रूफिंग एजंट्स, तर सरफेस टेन्शन इन्क्रीज करतात, शिवाय अँगल ऑफ कॉन्टॅक्टला पण ते इन्क्रीज करतात. इट चेंजेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फ्रॉम अॅक्यूट टू ऑप्टिव्स, हे लक्षात ठेवा. सरफेस टेन्शन वाढवतात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वाढवतात, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूटचा ऑप्टिव्स करतात. हेन्स ऑन द सरफेस टू बी वॉटरप्रूफ, वॉटर फॉर्म ड्रॉप्स इन्स्टेड ऑफ स्प्रेडिंग. याच्यामुळं काय होतं, हे वॉटर ड्रॉपलेट्स तयार करतात, स्प्रेड होत नाहीत. अँड वॉटर डज नॉट वेट द सरफेस ऑफ द मटेरियल. त्यामुळे ते पाणी त्या सरफेसला वेट करत नाही. वॉटर प्रूफिंग एजंटचं हे महत्वाचं काम आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. फक्त याचे बेसिक कन्क्लुजन करून ठेवा, बाकीचं काही करू नका. बघा, त्यांनी 3 सरफेस कन्सिडर केलेत, प्लेन सरफेस, कॉन्व्हेक्स सरफेस आणि कॉन्केव्ह सरफेस. आणि दोन्ही बाजूला प्रेशर डिफरन्स कसा असेल हे फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. बघा, पहिला घेतलेला आहे प्लेन लिक्विड सरफेस. तर इथं पहिली डायग्राम आहे. इन धिस केस प्रेशर ऍट ए अँड बी इज द सेम. पॉइंट ए आहे तो वरच्या बाजूला आहे, पॉइंट बी आहे तो खालच्या बाजूला आहे. लिक्विड सरफेस प्लेन आहे, दोन्ही बाजूला प्रेशर सेम असेल. हे जर समजा तुम्ही दुसरी डायग्राम जर कन्सिडर केली कॉन्केव्ह सरफेसची, तर त्याच्यामध्ये लिक्विड सरफेस जो आहे तो असा आहे, हा असा आकार आहे. मग साहजिकच काय असणार आहे याच्यामध्ये कंडिशन, तर या बाजूनं ऍक्ट होणारं प्रेशर हे जास्त असणार, त्यामुळेच तर लिक्विड सरफेस असा झाला.
So pressure on this concave side, that is inside the liquid, it is greater than that on the concave side, convex side. म्हणजेच लिक्विडच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे लिक्विडच्या आतल्या बाजूनं ऍक्ट होणारं प्रेशर जास्त आहे, बाहेरच्या बाजूनं ऍक्ट होणारं प्रेशर कमी आहे. म्हणजेच इथं तुम्ही असं पण लिहू शकता, प्रेशर ऍट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट ए. आणि हेच जर तुम्ही हिथं कन्सिडर केलं, त्या ठिकाणी इथं लिक्विड सरफेस असा आहे ह्या पद्धतीने. मग लिक्विड सरफेस जर असा असेल तर याच्यावरती ऍक्ट होणारं, इकडून ऍक्ट होणारं प्रेशर जास्त असणार, इकडून ऍक्ट होणारं प्रेशर कमी असणार. म्हणजेच पी ए इट मस्ट बी ग्रेटर दॅन पी पी. दॅट इज प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड फ्रॉम आउटसाइड द लिक्विड, इट इज ग्रेटर दॅन द प्रेशर फ्रॉम इनसाइड द लिक्विड. आता वाक्य बघा त्याच पद्धतीने दिलेत का. दुसऱ्या डायग्राम साठी बघा, द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड दॅट इज इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साइड दॅट इज आउटसाइड द लिक्विड. त्यामुळे तर लिक्विड सरफेस असा झालेला आहे. आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये द प्रेशर on the concave side that is outside the liquid is greater than that on the convex side that is inside the liquid. नुसती डायग्राम बघितली तरी सुद्धा तुमच्या लक्षात येण्यासारखं आहे. सरफेस कसा झालाय बघा आणि थोडासा विचार करा, कोणत्या बाजूने प्रेशर जास्त असेल हे तुम्ही पण सांगू शकताय. त्याच्यासाठी काही वेगळं फॉर्म्युला बिर्म्युला करायची काही गरज नाही.